आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बांधकाम साहित्य चोरी जाण्याचं प्रमाण वाढलं होतं। त्या अनुषंगाने पोलीस पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नांदूर नाका परिसरामध्ये बांधकाम साहित्य चोरी करणारे इसम येणार आहेत। या पार्श्वभूमीवर पोलीस पथकानं सापळा रचून आरोपी श्याम कुचेकर आणि रोहित तुंबडे यांना शिताफीने ताब्यात घेतलंय। याचबरोबर गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल 2 ग्राइंडिंग मशीन, 150 किलो वजनाच्या स्टीलच्या MM आकाराच्या बॉक्स रिंगा, 600 किलोग्राम वजनाच्या स्टीलच्या 12 MM चे लोखंडी रॉड असा एकूण 46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे, ASI सुरेश नरवडे, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार डाबसे, पोलीस हवालदार देवराम सुरजे, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस अंमलदार सचिन बहीकर, निखिल वाघचौरे, दिनेश गुंबाडे, अमोल देशमुख, वाल्मिक पाटील, महिला पोलीस अंमलदार वैशाली महाले यांच्यासह पथकानं केली आहे। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।